मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी उपेंद्र पावसकर याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याची कसून चौकशी सुरू असून दुसरीकडे त्याच्याबद्दल नवे धक्कादायक खुलासे आता समोर आलेले आहेत। चौकशीमधनं पावसकर हा विक्षिप्त प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आलेली आहे। मीनाताई ठाकरे पुतळ्यावरती रंग टाकल्याप्रकरणी आरोपी पावसकर हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलेलं आहे। उपेंद्र पावसकर याने गुन्हा केल्याचं मान्य केलेलं आहे। आरोपी उपेंद्र पावसकर हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि विक्षिप्त प्रवृत्तीचा असल्याची माहिती पुढे येते आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, उपेंद्र पावसकर याच्याविषयी काय माहिती आतापर्यंत हाती आहे, काय त्याची पार्श्वभूमी सांगितली जाते? गुरु, आपण जर पाहिलं तर मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणी जो आरोपी आहे तो म्हणजे उपेंद्र पावसकर हा विक्षिप्त असल्याची आपल्याला माहिती मिळते। जवळपास अनेक वर्षांपासून तो इकडेच म्हणजे सभादेवी येथील त्याच्या घरी राहत होता, पण 3 वर्षापासून तो एकटा राहत होता। आपण जर पाहिलं तर अनेक वर्षांपासून तो त्याच्या घरच्यांना त्रास देत होता आणि त्यांच्यासोबत आपण जर पाहिलं त्यांना मारहाण देखील करत असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे आणि शेजाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिली। दादर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात अनेक तक्रारी देखील असल्याची आपल्याला माहिती आहे आणि अनेक वर्षांपासून हा एकटाच राहत होता। आपण जर पाहिलं श्रीधर पावसकर आपण जर पाहिलं ते बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड असल्याची आपल्याला माहिती होती। हे त्याचाच हा भाऊ असल्याची आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत आणि त्याच्या प्रभादेवीचे जे घर आहे त्याच्या जवळपास अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे कुठे बाहेर मोठ्या प्रमाणात पसारा देखील असल्याची माहिती आपल्याला मिळते। बरं, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।